साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आपल्या आवडी व छंदाप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी असून कौशल्य व रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी केले। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि व्यापक बदल होत असल्याने त्याची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 स्कूल कनेक्ट संपर्क अभियान शहर व जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर आणि उच्च शिक्षण विभागाच्या संचालिका डॉक्टर नलिनी टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा शुभारंभ मंगळवारी दयानंद शिक्षण संस्था येथून प्रभारी कुलगुरू प्राध्यापक दामा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांच्यासह दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्राचार्य डॉक्टर विजय उबाळे, प्राचार्य डॉक्टर BS दामजी, प्राचार्य डॉक्टर शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर, डॉक्टर गायकवाड, दयानंद आसावा प्रशालेचे मुख्याध्यापक प्राध्यापक पवार आदी उपस्थित होते। यावेळी प्रभारी कुलगुरू दामा यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रातील बदलाची माहिती दिली। विद्यार्थ्यांची क्रेडिट बँक, कौशल्य विकास कोर्सेस आणि दरवर्षी मिळणारे विविध प्रमाणपत्र आणि आव्हाने पेलण्यासाठी नव्या शिक्षण धोरणात चांगले बदल करण्यात आले आहेत। निश्चितच याचा प्रगतीसाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर गौतम कांबळे यांनी जगातील शिक्षण व्यवस्थेची माहिती देत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये सांगितली।